तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मद्यप्राशन केल्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालेला होता। पुण्यातील कोंढवा भागात लक्ष्मण हाके मद्यप्राशन करत असल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केलेला आहे। लक्ष्मण हाके यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले। दरम्यान याचा अहवाल हा आज येणं अपेक्षित आहे। एकीकडे लक्ष्मण हाके यांचा मद्यप्राशन केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि मराठा कार्यकर्तेही त्यानंतर चांगलेच आक्रमक झाले होते। त्यांच्या एरियामध्ये फिरत असताना त्यांना कोणी थांबून त्यांनी विचारपूस करत होते। त्यांच्या मागच्या वक्तव्याबद्दल काहीतरी विचारपूस करत होते असे त्यांच्याकडून त्यांनी येऊन आम्हालाकडे तक्रार देत होते आणि समोरच्या मराठा समाजाच्या कडून त्या काही व्यक्ती आलेले, त्यांच्या म्हणणं आहे यांनी दारू पिलेले होते आणि काहीतरी बोलत होते, शिवीगाळ केली, आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून। आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे। त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहे। त्यांचे सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे। माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे, पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण। मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आत्ता पण मला पाण्याचं हे झालं आहे, पण मी आता तुमच्या समवेत आहे ना। माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही। त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो, मी डिपार्टमेंट बरोबर आहे। आता मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे। मी पोलीस डिपार्टमेंटपासून कुठेही पळून गेलेलो नाही। मी इथं आता तुमच्या समोर आहे। विवेकाचा आवाज, ओबीसींचा आवाज, शोषितांचा, वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे। तुम्ही कुठेही पळून गेलेलो नाहीये, मी तुमच्या समोरच आहे असं म्हटलेलं आहे। माझ्यावरती बीपीच्या गोळ्या सुद्धा मी सध्या घेतो आहे असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे आणि सगळ्या चौकशांना मी सामोरा जातो आहे असंही यावेळेला हाके यांनी म्हटलंय।